तर आज होती संक्रांत आणि आम्ही दोघी बहिणी आज सकाळी सकाळी हलवाई बनवून बसलेलो होतो. माझं इकडे चिवडा करण्याचं काम चालू होतं आणि ही मला लाडू बनवून देण्यासाठी मदत करत होती. आणि बऱ्याच दिवसापासून काम पेंडिंग होतं गेटचं. आज सकाळी 7 वाजता ते झालं कामं वगैरे झाले, थोडी रेडी झाली, साडी वेअर करतो म्हटलं पण काही केली नाही, ड्रेसच लावला मी. आणि ज्यांनी माझ्या जीवनामध्ये तिळगुळासारखा गोडवा भरला होता त्यांना सगळ्यात अगोदर मी तिळगुळ वगैरे दिले आणि हे स्पेशल तुमच्यासाठी. असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज पतंग म्हणजे उडवण्याचा दिवस होता, म्हणजे मकर संक्रांती, त्यामुळे इतका जल्लोष आणि इतका कल्ला होता, काय बोलायचं काही कामच नाही. दिवसभर आम्ही मस्त हेच बघत बसलो होतो. 4 वाजता गेली होती मार्केटमध्ये संध्याकाळी, कारण दूध डेअरीमधून काही मला स्वीट आणायचे होते. आता काय करू स्वीट, बऱ्याच वेळपर्यंत विचार केला. बासुंदी करायची, गुलाबजाम करायची, त्यासाठी मग खवा घ्यायचा म्हटलं तर गेलो होतो डेअरीमध्ये. तिथून खवा वगैरे घेतला, थोडं सामान वगैरे बघितलं डेअरीमधून, काही दूध दही वगैरे ते घेतलं. आणि नंतर मला प्लेट्स वगैरे घ्यायच्या होत्या, सरूची लूट आहे त्यासाठी काही म्हणजे सामान पण घ्यायचं होतं, ते घ्यायला गेली. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होतं कोणत्या घ्यायच्या कोणत्या नाही, चूज करायसाठी थोडा वेळच लागला मला, कारण मी सगळं सामान थोडं म्हणजे असं बघूनच घेत असते, कारण घरी गेल्याच्यानंतर माझी अजून कटकट असते की मी असंच आणलं तसंच नाही. यांनी मला सांगितलं का तू बरोबर चॉईस करून घे म्हणून. आणि नंतर मग पानं वगैरे घेतले, फुलं घेतले, कारण उद्याचा गुरुवार होता. घरी आली, अजिबात स्वयंपाक करायची काही इच्छा नव्हती, कारण दिवसभरापासून खूप जास्त कामं झाले होते. सगळं सामान वगैरे काढून ठेवलं, तरी थोडाफार मी स्वयंपाक करून घेतलेला होता. त्याचा व्हिडिओ काही मी शूट अजिबातच केला नाही, कारण बरेच थकलेले होते. असा आजचा धावपळीचा दिवस होता आणि मकर संक्रांतीचा दिवस होता. चला मग